सर्व पक्ष पहिली चाचपणी आपली ही राहते की आपण स्वबळावर काय करू शकतो आणि किती निवडून येऊ शकतो आणि युती झाल्यावर किती फायदा होईल आणि युती न झाल्यावर फायदा किंवा तोटा. तर ह्या चर्चा आता सर्व काही डिस्क्लोज करण्यासारखी नाही आहे, पण राजकीय पक्षाचा एक डेकोरम राहतो ते मेंटेन करून आम्ही समोर जातो. सर तुम्ही म्हणताय जर युती झाली नाही तर स्वबळाचा हे चाचपणी करावं लागेल आणि स्वबळावर लढावं लागेल. तर स्वबळावर जर त्याची परिस्थिती आली लढण्याची तर किती जागांवर तयारी केलेली आहे राष्ट्रवादी? नाही बघा, मी म्हणजे 80 जागा इथे जरी असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर 80 लढू शकत नाही, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण जिथे जिथे आपल्याकडे उमेदवार असतील आणि जिथे जिथे आपण ताकद लावू शकतो किंवा यापूर्वी 2 नंबर किंवा 3 नंबरवर उमेदवार राहिले असतील तर तशी चाचपणी तशी यादी आमच्याकडे तयार आहे. अशी तर किती जागांची आहे? आकडा आता नाही सांगता येणार, पण एक 30-35च्या जवळपास आम्ही लढू शकतो. शहर आणि ग्रामीणचं आमचं थोडंसं समीकरण आहे. शहर अध्यक्षांना म्हणजे आता महापालिका एखादा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल तर ती पूर्वत्व जिम्मेदारी ती स्थानिक जो शहर अध्यक्ष आहे त्याच्यावर असते आणि शहर अध्यक्ष आपल्यासमोर बसलेले आहेत. आमदार शहरात राहतात समजा आणि निवड एकंदरीत प्रक्रिया जी असते पक्षाची त्याच्यात ते तर्फे म्हणजे बोलावलं नाही की ते आले नाही. नाही, त्यांना दुसरी जबाबदारी दिली होती आणि मी आता त्यांच्या घरी चालू आहे, त्याच्यानंतर आम्ही सोबतच दिसणार आहे तुम्हाला. पण एक काही आमची गोपनीय कामं राहतात तर ती जबाबदारी एखाद्याला द्यावं लागते. आज संध्याकाळपर्यंत प्रयत्न तोच राहील, कारण की आपल्याकडे जास्त वेळ पण नाही आहे. 2 दिवसात 3 दिवसात फॉर्म भरायचे, 28, 29, 30 3 दिवसातच फॉर्म भरायचे. सुट्टी आहे. निश्चित होतं आजच होणं. 2-3 जागेवरचा तिढा तो सुटला नाही तर मग काहीतरी विचार करावा लागेल 100%. बरोबर आहे की नाही? आता एक पक्ष जर आपण मोठा पक्ष चालवतो तिथे आणि पक्षाला सन्मानजनक आपण जसं म्हणतात आणि 1-2 जागेवर तोडगा निघालाच नाही तर मग काहीतरी वेगळे विचार करता येईल आपल्याला. आणि सन्माननीय दादांनी आणि सन्माननीय प्रांताध्यक्षांनी तर हेही सांगितलेलं आहे की चाचपणी करा, स्थानिकचं सिच्युएशन बघून, आणि प्रत्येक पक्ष हा निवडून येण्यासाठीच लढतो. म्हणून माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही जागेवर स्वबळावर पण लढतोय. जसं आम्ही चंद्रपूरमध्ये काल जाऊन आलो तर चंद्रपूरमध्ये जेव्हा मी ते 80-85 लोकांचा इंटरव्ह्यू घेतला त्यातले मला 90% लोकांनी सांगितलं की आपण स्वबळावर लढायला पाहिजे. तर ती स्थानिक सिच्युएशन राहते. स्थानिक सिच्युएशन देऊन आम्ही तसं ते वरिष्ठांना ती पुटअप करतो आणि वरिष्ठ त्याच्यावर आम्हाला मग